नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दी अन्ना शोमध्ये। प्रत्येक माणसाच्या आत एक किडा असतो आणि तो माणसाला काहीतरी अतरंगी करायला भाग पाडतो। तसंच आमच्यात पण एक किडा होता जो की आम्हाला काहीतरी अतरंगी करायला भाग पाडला आणि आम्ही ते केलेलं आहे। फक्त त्या किड्याला गरज असते ते पैशाची। आमच्याकडे बँकेत बॅलन्स होता आणि पैसे होते, तर आम्ही एक गेमिंग सेटअप तयार केलेला आहे विंडोजवाला। विंडोजचा सेटअप आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मॅकचा सेटअप कसं तयार केलं आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की विंडोजचा सेटअप कसा तयार केलेला आहे। बट हे बजेटवाला पीसी नाही आहे, हा आहे प्रॉपर किडा करून पैसे घालून केलेला पीसी, ज्यामध्ये फुल लाइटिंग असेल, वॉटर कूलिंग असेल, जे सगळे फीचर्स आहेत ते तुम्हाला आज दाखवणार आहे, आज सांगणार आहे। आणि जर तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर तुम्ही स्वतः बिल्ड करू शकता किंवा आम्हाला खाली कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला बिल्ड करून देऊ। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लास्टला दाखवणार आहे की आम्ही एअर फ्लो कसं मॅनेज केलं आहे, व्हिज्युअली तुम्हाला बघायला मिळेल। तर चला वेळ न घालता सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचा जो CPU आहे पूर्ण RGB लाइटिंगने भरलेला आहे। आपण सुरुवात करणार आहे ह्याच्यामध्ये जे प्रोसेसर यूज केलं त्याच्यापासून। ते आहे इंटेलचा 14 जनरेशनचा i7 प्रोसेसर, जे की अनलॉक्ड आहे 14700K वाला, ज्याला आपण 5.6 GHz पर्यंत ओव्हरक्लॉक करू शकतो। ह्या प्रोसेसरमध्ये आहेत टोटल 20 कोर्स, ज्यातले 8 कोर आहेत परफॉर्मन्स कोर आणि बाकीचे जे 12 कोर आहेत ते इफिशियंट कोर, ज्याला की आपण P कोर आणि E कोर म्हणतो। आता हे 20 कोर मधले जे P कोर आहेत ते 8 कोर आहेत आणि E कोर आहेत ते 12 कोर आहेत। हे दोन्ही कोर मध्ये तुम्हाला फरक सांगतो। P कोर म्हणजे परफॉर्मन्स कोर मध्ये जे पण हेवी वर्कआउट असतं, जसं की तुमचं गेमिंग झालं किंवा रेंडरिंग झालं किंवा तुम्ही एडिटिंग करत असाल ते, किंवा तुम्ही 3D वर्क करत असाल, VFX वगैरे करत असाल, ते सगळं होतं P कोरवरती। आणि जे बेसिक आहे, जे की बॅकग्राऊंड प्रोसेसिंग असेल किंवा पॅरलर प्रोसेस असेल, जे सगळे होतात E कोरमध्ये, इफिशियंट कोरवरती। जसं समजा तुम्ही आता ब्राउझिंग करत असाल किंवा तुम्ही कोडिंग करत असाल, असे जे बरेचसे गोष्टी होतात ते E कोरवरती होतात। असं ते टोटल 20 कोरचा CPU आहे। 3.4 GHz पासून ते 5.6 GHz पर्यंत तुम्ही त्याला ओव्हरक्लॉक करू शकता। मग ते एवढं हीट होतं ना की त्याला आपला साधा फॅन कूल करू शकत नाही, आणि त्यासाठी लागतं वॉटर कूलिंग, जे की आपण इथे यूज केलेलं आहे। हा जो इंटेलचा प्रोसेसर आहे 14 Gen वाला, त्याला सॉकेट आहे LGA 1700चा, ज्यासाठी आम्ही मदरबोर्ड घेतलेला आहे MSI Pro Z790S वायफाय वाला आणि ब्लूटूथ वाला, ज्याला PCI Express 5 सपोर्ट आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो बोर्ड आहे तो गेमिंग बोर्ड आहे, त्यामुळे तुम्ही त्याला लिक्विड कूलिंग लावू शकता। तर ह्या इंटेलच्या प्रोसेसरला सपोर्ट करतं DDR5चे रॅम, आणि MSIच्या बोर्डमध्ये तुम्ही कमीत कमी 4 रॅम टाकू शकता। आम्ही सध्या ह्याच्यामध्ये 16 GB चे 2 रॅम टाकलेले आहेत, जे की 26 MHz वर रन करतात। ह्या बोर्डला तुम्ही 60च्या हार्ड डिस्क भरपूर बसू शकता, जवळपास 6 हार्ड डिस्क तुम्ही ह्यात बसवू शकता। आणि ह्यात M.2 चे 2 स्लॉट आहेत, म्हणजे तुम्ही M.2 चे जे हार्ड डिस्क आहेत ते 2 बसवू शकता। आता सध्या आम्ही यामध्ये 1 TVचा सॅमसंगचा टाकलेला आहे, आणि ह्याला PCI स्लॉट आहे 2, ज्यामध्ये तुम्ही 2 ग्राफिक्स कार्ड सिंक करून बसवू शकता। सध्या आम्ही एकच ग्राफिक्स कार्ड बसवलेला आहे। ह्या बोर्डला 6 USB पोर्ट आहेत, त्यामधले जे 4 आहेत ते USB 3.0 आहेत आणि बाकीचे जे आहेत ते नॉर्मल आहेत। 2 डिस्प्ले पोर्ट आहेत, एक इथरनेट पोर्ट आहे 2.5 GHz वरती ते इथरनेट चालतं, आणि एक USB-C पोर्ट आहे, जे की तुम्ही डायरेक्ट C to C लावू शकता, तुमचा फोन असेल तर ते लावू शकता। आणि जे नॉर्मल स्टँडर्ड ऑडिओचे जे पोर्ट्स आहेत ते पण अवेलेबल आहेत। MSI Pro Z790S ला इंटरनली वायफाय किंवा ब्लूटूथ नाही आहे, एक्सटर्नली त्याला एक वेगळा अँटिना दिलेला असतं। ते अँटिना तुम्ही त्या बोर्डला कनेक्ट केलं की मग तुमचं वायफाय आणि ब्लूटूथ चालू होतं। ह्यामध्ये जे लिक्विड कूलर यूज केलेलं आहे ते आपण ANT eSportsचा यूज केलेला आहे, ICE Glow 360। तुम्ही बघू शकता हे RGB लाइटिंगवाला आहे आणि व्हाईट कलरचा आहे, ज्यामध्ये तुम्ही रेडिएटरला 3 फॅन लावू शकता, जे की एअर इनटेक करतात। तिथे बघितलं असेल सेंटरला त्याला डिस्प्ले आहे, प्रोसेसरच्या वर त्याला डिस्प्ले आहे, जे की प्रोसेसरचं टेम्परेचर दाखवतो। तर यामध्ये आम्ही ग्राफिक्स कार्ड टाकलेला आहे NVIDIAचा RTX 3060, ज्याला की 12 GB VRAM आहे, जे तुमच्या गेम्सला किंवा तुमचे जे एडिटिंगला ते एकदम स्मूथ चालेल। समजा तुमच्याकडे अनरियल इंजिन असेल, त्याला इनफ VRAM मिळेल। तुम्ही कुठला तर ॲडव्हान्स ग्राफिक्स करत असाल 3D मध्ये, किंवा बेसिक एडिटिंग करत असाल प्रीमियर प्रो किंवा आफ्टर इफेक्ट्समध्ये, ते एकदम स्मूथ चालेल। 4K जे फुटेजेस आहेत ते एकदम स्मूथ चालेल। आणि त्या ग्राफिक्स कार्डला 4 डिस्प्ले पोर्ट आहेत, ज्यामध्ये तुम्ही 4 डिस्प्ले लावू शकता आणि ट्रेडिंग पण करू शकता। आणि ह्या सगळ्याला पॉवर देण्यासाठी आम्ही यूज केलेला आहे MSI Mac A750BN, जे की 750 वॅटचं आहे। जर तुम्हाला 1000 वॅटचं घ्यायचं असेल तर 1000 वॅटचं घेऊन अजून एक ग्राफिक्स कार्ड तुम्ही ॲड करू शकता, आणि बरेचसे हार्ड डिस्क तुम्ही ॲड करू शकता। जे गेमिंगचा मदरबोर्ड असतो आणि जे नॉर्मल मदरबोर्ड असतो त्याच्यामध्ये डिफरन्स असतं ते साईजचं।
नॉर्मल मदरबोर्ड तुम्ही छोट्या कॅबिनेटच्या ह्याच्यामध्ये लावून तुम्ही पोर्टेबल CPU तयार करू शकता, पण गेमिंगचा जो बोर्ड असतो तो छोटेही मिळतात, पण आम्ही जे घेतलेला आहे MSIचा तो थोडा मोठा आहे. मग गेमिंग मदरबोर्डसाठी लागतो गेमिंग कॅबिनेट, आणि हे आम्ही लोकली घेतलेलं आहे, जे की आम्हाला 2 का 3 हजार रुपयाला भेटलेलं आहे. आम्हाला जे ब्रँडचा पाहिजे होतं ते मिळालं नाही, म्हणून हे इमर्जन्सीसाठी घेतलेला आहे. हा बी छानच चालतो, ह्याला पण बरेचसे वरती पोर्ट्स आहेत. तर हा जो इंटेलचा विंडोजवाला जो CPU आहे, ह्याच्यातले एव्हरी कंपोनंट्स जे आतले आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत विथ Amazonची लिंक, किंवा तुम्ही लोकली कुठल्या स्टोअरमधून घेत असेल तर घेऊ शकता, किंवा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला हा PC बिल्ड करून देऊ एक प्रॉपर रेटमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो CPU आहे तो कोण कोण यूज करू शकतात, तर गेमिंग करणारे जे की स्ट्रीम करतात इंटरनेटवर ते यूज करू शकतात, एडिटर्स यूज करू शकतात, किंवा VFX जे करतात बेसिक ते यूज करू शकतात. हा जो CPU आहे यातल्या कंपोनंट्सची लिस्ट सगळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत विथ Amazonचे लिंक्स पण दिलेले आहेत. आणि हा जो कॅबिनेट आहे हे तुम्ही लोकली घेऊ शकता, किंवा Amazonवरती बरेचसे तुम्हाला ब्रँडेड कॅबिनेट्स भेटतात, तिथे तुम्ही घेऊ शकता. गेमिंगवाले कॅबिनेट्स लागतात गेमिंगवाल्या CPU आणि बोर्डला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता तुम्ही बघा की ह्याच्यामध्ये एअरफ्लो कसं केलं.